नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये छोट्या मुलींसाठी पफ स्लीव्स कशी तयार करायची हे बघणार आहोत आणि ही जी स्लीव्ज आहे ती घागऱ्यासाठी तयार केलेली आहे। तर पहिल्यांदा मी इथे पेपरवर कटिंग करणार आहे। तर इथे पेपर मी डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे, फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। तर जेवढी स्लीव्स तयार आहेत तर त्याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पफ स्लीव्ससाठी। तर इथे 8 इंच स्लीव्स तयार आहेत, तर मी 9.5 इंचावर मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। इथे चेस्ट साइज आहे 24 इंच, त्यानुसार मी इथे स्लीवची घडी 6.5 इंचाची घेतलेली आहे। तर 6.5 इंचाचे मार्किंग करून घेतलेलं आहे। तिथून खाली कॅप हाईट दिलेली आहे 3 इंच, तर 3 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या आतमध्ये 3 इंचापासून आतमध्ये 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे, जेवढं आपलं शिलाई मार्जिन आहे तेवढं। त्यानंतर हा जो वरचा भाग आहे तिथून असा स्लीवचा आकार द्यायचा आहे, ते जे 2 इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत असा गोलाकार आकार देऊन घेतला। खालच्या बाजूने दंडघेराचं मार्किंग करायचं आहे। तर दंडघेर जो आहे तो आहे 8 इंच आणि त्याचा निम्मा होतो दंडघेराचा निम्मा 4 इंच। तरी मी इथे 4 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। ते पॉइंट जोडून घेतले आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घेतलेलं आहे। तर इथे खालच्या साइडने काठ जोडणार आहे। तर काठ मी इथे 3.5 इंचाचं कटिंग करून लावणार आहे। तर इथे मी 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि ती सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेतली आणि कट करून घेतलं। तर हे असे दोन वेगवेगळे स्लीवचे पार्ट आपल्याला मिळाले। आता याचा अस्तरवर कटिंग बघूयात। तर अस्तरवर कटिंग करण्यासाठी मी 4 फोल्डमध्ये इथे अस्तर घेतलेला आहे। फोल्ड बाजू जी आहे ती माझ्याकडे करून ठेवलेली आहे, एका वेळी 2 स्लीव्ज आपले तयार होतील। तर इथे फोल्ड बाजूकडून पहिल्यांदा माप टाकायचं आहे। तर इथे मी 4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे फोल्ड बाजूकडून, त्याला असं मार्किंग करून घेतलं, एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्याच्या पुढे हा जो स्लीवचा वरचा भाग आहे तो ठेवलेला आहे आणि हा जो भाग आहे तो आहे तसाच ड्रॉ करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा भाग इथे सरळ असं जोडून घ्यायचा आहे ही लाईन आणि इथे वरती 1 इंचावर एक मार्किंग करायचं आहे। 1 इंचावर मार्किंग केल्यानंतर ही जी लाईन आहे ती अशी इथे जोडून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हा स्लीवचा आकार येतो। तर इथे जसा आकार आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे। तर हे अस्तर कटिंग झालेलं आहे वरच्या पार्टचं स्लीवचं। आता खालचा जो पार्ट आहे स्लीवचा तर त्याचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे। इथे खालची जशी पट्टी आहे तशाच 2 मी पट्ट्या कट करून घेतल्या। फक्त जो जोडायचा भाग आहे तर तिथे मी असं मार्किंग करून घेतलं, म्हणजे मध्ये जोडताना आपल्याला कन्फ्युजन होणार नाही। तर असं हे मार्किंग करून घेतलं, 2 पट्ट्या कट करून घेतल्या। आता ह्या काठाच्या सुद्धा मी 2 पट्ट्या सेम त्याच मापाच्या कट करून घेतलेल्या आहेत। इथे हा जो वरचा भाग आहे स्लीवचा, तर मेन फॅब्रिक कडेने थोडं एक्स्ट्रा घेऊन हे 2 पीस मी कट करून घेतलेले आहेत मेन फॅब्रिकचे। तर आता याचं स्टिचिंग बघूयात कसं करायचं आहे। खाली मेन फॅब्रिक जे आहे त्याची उलटी बाजू वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावर ही जी स्लीव्ज आहे अस्तरची तर ती ठेवून घेतली आणि त्याला चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। जे 4 इंच प्लीटसाठी घेतलं होतं दोन्ही बाजूला स्लीवच्या, तर सेंटरपासून 4 इंच दोन्ही बाजूला वरच्या बाजूने खालच्या बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथे प्लीट घालायला सुरुवात करायची आहे। तर जे 4 इंच एक्स्ट्रा आहे तिथून प्लीट घालायचे आहेत, दुसरं 4 इंच जेवढं एक्स्ट्रा आहे तिथपर्यंत जेवढा प्लीट येतात तेवढ्या घालून घ्यायच्या आहेत। तर मी त्याच्या छोटे प्लीट घालून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा प्लीट घालून घ्यायच्यात आणि त्याच्या डायरेक्शन जे आहे ते त्याचं अपोजिट असलं पाहिजे, त्याच्यामुळे पफ चांगला येतो। तर बघू शकता इथे माझ्या प्लीट ज्या आहेत त्या घालून झालेल्या आहेत। आता खाली इथे अस्तरचं फॅब्रिक घेतलं, त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि काठाचा सुद्धा सेंटर पॉईंट मार्किंग केला। तर जी जोडायची बाजू आहे तर तिथे मी अस्तरची पट्टी खाली ठेवली आणि त्याच्यावर वरचा जो स्लीवचा भाग आहे तो ठेवलेला आहे। सेंटरला सेंटर मॅच करत ठेवला आणि सेंटरपासून शिलाई करून घेतली। तर एक साधारणतः 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन घेऊन हा जो भाग आहे तो एकमेकांना जोडून घ्यायचा आहे। आता ही अस्तरची पट्टी जोडून झाली। आता याच्यावरती मेन फॅब्रिकची पट्टी घ्यायची आहे काठाची जोडून, तर ती पण सेंटरपासूनच जोडायची आहे। जर वरचा भाग जास्त होत असेल तर एखादी प्लेट घालून घ्यायची आहे, कटिंग करायचं नाही आहे कुठलंच। त्याच्यानंतर बघू शकता आता हे छान जोडून झालेलं आहे। यावर मी इथे डबल स्टिच देऊन घेतलेली आहे। आता हा जो पफचा भाग आहे तो अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आतमध्ये आणि जी खालची पट्टी आहे अस्तरची आणि मेन फॅब्रिकची तर त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे। आपलं जेवढं शिलाई मार्जिन याच्यामध्ये आपण घेतलं तेवढं कव्हर करत ही शिलाई देऊन घ्यायची आहे। ही शिलाई देताना जो आतला गुंडाळलेला जो भाग आहे तो त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि स्टिच करून घ्यायचे। तर याच्यावर सुद्धा डबल स्टिच देऊन घ्यायचे आहे।
इथून मधून जे आहे ते स्लीव्ज सरळ करून घ्यायचे आहे। तर पाहू शकता खूप सुंदर अशी पफ स्लीव्ज तयार झाली आणि खालून सुद्धा त्याला एक स्टिच देऊन घेतलेली आहे। तर ही जोडताना त्याला फ्रंटचा जो आकार आहे मुंड्याचा तो थोडासा द्यायचा आहे, मग जोडायचा आहे। सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे। तर खूप सुंदर अशी पफ स्लीव्ज तयार झाली। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे आणि या स्लीव्ज मी आता इथे टॉप पार्टला जोडून घेणार आहे। तर सेंटरपासून स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची आहे आणि इथे मुंडाचा थोडासा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। स्लीव्ज एक्स्ट्राची झाली तर एखादी प्लेट घालून घ्यायची आहे किंवा कमी पडली तर एखादी प्लेट काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हलक्या हाताने मी इथे जोडून घेतलेला आहे। याचा टॉप पार्टचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी शेअर करणार आहे। तर नवीन असाल चॅनलवर तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ जो आहे तो पाहता येईल। तर खूप सुंदर असा हा ड्रेस तयार झालेला आहे। याचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच येणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। याच्या आधीसुद्धा प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहे, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। तर अशा प्रकारे बघू शकता इथे पफ स्लीव्ज जी आहे ती आपली जोडून झालेली आहे। आता त्याला फिटिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।